झी 24 तास एक पाऊल पुढे। तर जनमताचा कल काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत। महाराष्ट्रातल्या प्रमुख 4 महानगरांमधला हा कल आपण जाणून घेतोय आणि आता आपण जाणून घेणार आहोत पुण्याचा कल। आपण बघूया, आम्ही पुणेकरांना 4 प्रश्न विचारलेले होते, त्यातले 3 प्रश्न आपण सुरुवातीला बघूया। पहिला प्रश्न, महापालिकेच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का? बघा या प्रश्नाचं काय उत्तर दिलंय। 13.67% लोकांना वाटतं की होय आम्ही समाधानी आहोत, 81.33% लोक नाही म्हणतायत, तर 5% लोक तटस्थ आहेत। त्यानंतर दुसरा प्रश्न होता, अरुंद रस्ते, असमाधानकारक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यावर उपाययोजना करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे का? याचं उत्तर बघा, 60% लोक होय म्हणतायत, 30% लोक नाही म्हणतायत, तर 10% लोक तटस्थ आहेत। आणि तिसरा प्रश्न होता, मूलभूत सुविधा देण्यामध्ये महापालिका यशस्वी ठरली आहे का? सर्वाधिक 57% लोकांचं नाही असं म्हणणं आहे, 29% लोक होय म्हणतायत, तर 14% लोक तटस्थ आहेत। तर एकूण नाशिकच्या बाबतीत जे आहे, जसं महापालिकेच्या कारभारावर लोक समाधानी नाहीयेत, तीच परिस्थिती पुण्यामध्ये सुद्धा आहे। नाशिकच्या बाबतीत तुम्ही म्हणलेलं होतं की हे साहजिक आहे, पुण्याच्या बाबतीत सुद्धा हे साहजिक आहे असं तुम्हाला वाटतं? पुण्यामध्ये देखील आम्ही आता एनसीपी आणि काँग्रेस वेगळं लढत आहोत आणि ज्या दृष्टीने काँग्रेसची वाटचाल चाललेली आहे, आम्हाला असं वाटतं की यश आम्हाला देखील नक्कीच मिळेल। याचं कारण जे आहे की पुण्याला गेल्या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आपल्याला दिसले। एक तर पहिल्या 2.5 वर्षामध्ये ते पुणे पॅटर्न म्हणून एक नवीनच एनसीपीने केलेला होता, म्हणजे काँग्रेसला सत्तेच्या पासून दूर ठेवण्याकरता त्यांनी जो कुठलेही म्हणजे ज्या आपण म्हणतो स्तरावर जाणं, त्यातलं ते दिसलं। आणि पुढच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये हे सगळं खरं। माझा प्रश्न वेगळा आहे, जे 3 आपण आता जे प्रश्न घेतलेले होते त्याच्यातून महापालिकेच्या कारभारावर लोक नाराज आहेत आणि बहुतांश लोक नाराज आहेत। नाराजगी तर तुम्ही सत्तेतले एक महत्वाचे भागीदार आहात। जरी पूर्ण 5 वर्षांचा आपण हिशोब केला नाही तरी सुद्धा जास्तीत जास्त काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आहे पुण्यामध्ये। गेल्या 2.5 वर्षामध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता, गेल्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादीचीच सत्ता आहे खऱ्या बघायला गेलं तर, कारण प्रमुख भूमिका जी आहे, स्टिअरिंग ज्यांच्या हातात होतं। पण ही नाराजी साहजिक आहे असं तुम्हाला वाटतं? साहजिक आहेच, आम्हालाही नाराजगी आहे त्या दृष्टीने। आम्हाला जे करायचं होतं 5 वर्षामध्ये, जे आमची जी व्हिजन होती आणि ज्या काँग्रेसने खऱ्या अर्थाने पुण्याला जर सुधारायचं काम केलं असेल ते काँग्रेस पक्षाने केलेलं आहे। त्या पूर्वीचं नेतृत्व असेल किंवा वेगवेगळ्या तऱ्हेने आम्ही ज्या ज्या वेळेला कामं केली, दिल्लीपासून केंद्रातनं निधी आला असेल, अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, त्यातला आयटी हब असेल, रोजगाराच्या संदर्भात ऑटोचा मोठी इंडस्ट्री त्या ठिकाणी आली, काँग्रेसच्या मार्फत झालेली कामं आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीमुळे जास्त आहे आमचं तर असंच म्हणणं आहे त्या दृष्टीने की त्यांनी त्यांच्या हातात स्टिअरिंग होतं। पहिल्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी जो मरकट चेष्टा त्या झाल्या आणि पुढच्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी जे काम केलं, त्यामुळे तो एक लोकांना साहजिकच नाराजगीचा भाग असू शकतो। अगदी। भातखळकर, तुम्हाला काय वाटतं की हे म्हणतात की राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे आणि यांचा छोटा वाटा आहे, पुण्यामधली जर परिस्थिती आपण बघितली तर केवळ काँग्रेस राष्ट्रवादी जबाबदार आहे का? ज्या प्रकारे युतीतले सुद्धा घटक होते, युतीच्या हातामध्ये सुद्धा एका पक्षाच्या हातामध्ये ती सत्ता होती, ही जी पहिली काही वर्ष आहेत ती सुद्धा तुम्ही जबाबदार धरता? नाही, पुण्यामध्ये तर 100% राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघंच जबाबदार आहेत। याचं कारण असं, मी सुरुवातीलाच म्हटलं की महापालिकेमध्ये जो पक्ष बहुमतामध्ये असतो त्या पक्षावर 100% जबाबदारी टाकून चालणार नाही, कारण त्या शहराचे अनेक प्रश्न हे राज्याशी निगडीत असतात। एक मुंबई अपवादाचं शहर, ज्याचे प्रश्न अनेक केंद्राशी निगडीत आहेत। तुम्हाला वाटतं का की ही नाराजी आता तुमच्या पथ्यावर पडेल? ही नाराजी आमच्या पथ्यावर 100% पडेल। याचं कारण असं आहे की आम्ही तिथे युती म्हणून लढतो आणि पुण्यामध्ये युतीमध्ये भारतीय जनता पार्टी ही जास्ती जागा लढवते, त्याच्यामुळे या नाराजीचा फायदा आम्ही घेण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत। आणि मी अशा अर्थ म्हटलं की राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघंही जबाबदार आहेत, कारण राज्यात सुद्धा त्यांचंच सरकार आहे। म्हणजे आयटी हबचा प्रश्न उपस्थित केला, पण या आयटीमध्ये काम करणाऱ्या किंवा कॉल सेंटरच्या संदर्भात काम करणाऱ्या मुलामुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुण्यामध्ये अत्यंत ऐरणीवर आला होता। हा काही महापालिकेशी संबंधित प्रश्न नव्हता, हा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा आहे, तो राज्य सरकारशी निगडीत आहे। पण आपण पाहिलं की अक्षरशः महिन्यातून एखादी हत्या या कॉल सेंटरवर काम करणाऱ्या तरुणीची किंवा तरुणाची होत चाललेली आहे, अशी प्रकारची पुण्यामध्ये स्थिती आहे निश्चितपणे। आणि राष्ट्रवादीने संपूर्ण महाराष्ट्रावर जो एक अलिखित पॅटर्न राबवलेला आहे की पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, त्याचं सगळं झगझगीत उदाहरण म्हणजे पुणे शहर आहे। आणि कलमाडी स्वतः तुरुंगात गेलेच, त्यामुळे जे काही पुणे शहरातलं काँग्रेसचं भूषण होतं
ते भूषणच तिहार जेलमध्ये गेलं. म्हणजे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आपण बघूया की काय नक्की पुणेकरांनी कौल दिलेला आहे. आपला जो शेवटचा प्रश्न पुण्याच्या बाबतीतला तो बघा की महापालिका निवडणुकीमध्ये कुठली आघाडी किंवा पक्ष सत्तेवर येईल. आणि बघा जनमताचा काय कल आहे आपण बघू शकता. शिवसेना, भाजप आणि आरपीआयला 27% लोकांनी कल दिलाय. काँग्रेस 25%, राष्ट्रवादी काँग्रेस 36% आणि मनसे 12% असा हा कल आहे. अनिलजी, काय वाटतं तुम्हाला की पुण्यातली 2-3 कुठली महत्वाची कारणं तुम्हाला वाटतायत की ज्याच्यामुळे असा कल आलाय? एक गोष्ट आम्हाला अशी लक्षात आली की पुण्यामधली जनता ही सुशिक्षित पर्सेंटेज आहे, त्याची टक्केवारी ही इतर शहरांपेक्षा जास्त आहे. त्या पर्सेंटेजच्या मुळे लोक हे तार्किक बुद्धीवरती नुसते पैसे वाटले आणि मतं दिली असं कमी होतं. तिथे अजिबात होत नाही असं आमचा दावा नाही आहे, परंतु असं कमी होतं. आणि सुशिक्षित असल्यामुळे ते आपल्या एक तर ते मतदानाला जातच नाहीत आणि गेले तर ते त्यांच्या बुद्धीला पटेल अशा लोकांना मतं देतात. अगदी नाही. आणि ह्यामुळे ह्याच्यामध्ये अगदी आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून तुम्हाला एक अगदी मी नेमका प्रश्न विचारतो की हे जे आपण पहिले 3 प्रश्न विचारलेले होते याच्यामध्ये महापालिकेच्या कारभारावर जास्तीत जास्त लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पूर्ण 5 वर्ष सत्ता पुण्यात गाजवलेला राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे आणि तरी सुद्धा राष्ट्रवादीच्या पारड्यामध्ये सगळ्यात जास्त मतं येऊन पडतात. म्हणजे राष्ट्रवादीच्या बाजूनी पुण्यातली हवा दिसतीये. असं का होतंय? ह्याचं महत्वाचं कारण असं आहे की तिथे एक तो पश्चिम महाराष्ट्राचा जो बेल्ट आहे त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीचं सगळे स्ट्रॉंग होल्ड्स आहेत आणि सगळे त्यांचे नेते जे आहेत ते त्या भागातले असल्यामुळे त्या राष्ट्रवादींनी जे कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे पुण्यामध्ये ते मुख्यतः दलित वस्ती, झोपडपट्टी आणि जो पुण्याचा जो बाहेरचा भाग आउटर ज्याला म्हणता येईल असा जो भाग आहे तिथे त्यांचं जास्त प्राबल्य आहे. आणि तेच लोक मतदानाला जास्त बाहेर पडतात आणि ह्या दृष्टीने त्यांना ते जे पर्सेंटेज जे जास्त दिसतं आहे ते त्यामुळे आहे की ते लोक जर का जास्त बाहेर पडले मतदानाला तर राष्ट्रवादीकडे काटा झुकू शकतो. परंतु जर का सुशिक्षित मतं आणि मध्यमवर्गीय मतं पुण्यातले जे जुनं पुणे शहर आहे सदाशिवपेठ, नारायणपेठ वगैरे अशासारखे त्या ठिकाणचे जर का लोक बाहेर पडले तर हा कल बदलू शकतो. ठीक. सचिनजी, तुम्हाला काय वाटतं मग कुठले लोक जास्त बाहेर पडतील यावेळी? नाही, मला तर मी ह्या सर्वेच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या जो त्यांनी कल दिलेला आहे माझं असं मत आहे स्वतःचं की ज्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने तिथली कामं केली आहेत लोकांनी त्याचा खऱ्या अर्थाने त्याच्यावर पगडा आहेच त्या कामांचा. अनेक बघायला गेलं तर ह्या जसं यांनी सांगितलं झोपडपट्टीमध्ये त्यांचं राष्ट्रवादीचं प्राबल्य दिसतंय. तर माझ्या मते 42% ही झोपडपट्टीचा भाग आहे. झोपडपट्टीचा फार महत्वाचा प्रश्न राहणार आहे या काळामध्ये आणि 548 जवळपास घोषित झोपडपट्ट्या आहेत. आज काँग्रेसच्या माध्यमातून एसआरएच्या माध्यमातून वाल्मिकी योजनेखाली घरं गेली. त्याच्यानंतर बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर या योजनेखाली अनेक लोकांना घरं देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या मार्फत झालं. त्यामुळे जर पुण्याला जर तुम्ही आंतरराष्ट्रीय नकाशावरती एक मानाचं स्थान देण्याचं काम जर केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलं. ही सामान्य जनता त्यातल्या सामान्य पुणेकर जाणतो आणि म्हणूनच ह्या जो एनसीपीच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर प्रचंड भ्रष्टाचाराच्या संदर्भात असेल किंवा गेल्या 4 अंदाजपत्रकं त्यांनी दिली, 5वं अंदाजपत्रक ते देऊ शकले नाहीत. त्या 4 अंदाजपत्रकामध्ये एकही मोठी योजना ते आणू शकले नाही. त्याचबरोबर केंद्राचा कुठलाच निधी त्यांनी आणू शकले नाहीत त्याच्या ठिकाणी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव नक्कीच पडेल आणि यावेळेला काँग्रेसला पूर्णतः त्या ठिकाणी पुण्याला सत्ता मिळणार आहे आमच्या मनात तरी काही शंका नाही. ठीक. अतुलजी, तुम्ही काय म्हणाल की ज्या प्रकारे हा संपूर्ण कल दिलेला आहे लोकांनी, लोक नाराज आहेत तरी सुद्धा आता या ठिकाणी आपल्याला अनिलजींनी असं सांगितलं की हा वेगळा एक ट्रेंड आहे. झोपडपट्टीतले लोक असतील किंवा जो जास्त प्रमाणात बाहेर मतदान करायला पडतो वर्ग तो पडेल आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीकडे कल दिसतोय. शिवसेना, भाजपला फक्त 27% लोकांचा कल दिसतोय. नाही, म्हणजे सुरुवातीला मी म्हटलं की याचा सॅम्पल साईज या सर्व्हेचा किती आहे, तो कुठल्या विभागात केलेला आहे, अशा अनेक त्याच्या बारीक सारीक गोष्टी असतात आणि साधारणतः नाराजी राष्ट्रवादीविषयी आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्या पद्धतीने पुणे असेल किंवा अन्य ठिकाणी राज्यात बोलतायत त्याच्याविषयी सुद्धा लोकांना प्रचंड नाराजी आहे. आणि त्याच वेळेला मनसे एक फॅक्टर पुण्यामध्ये सुद्धा आहे. आपण कधी 12% मला वाटतं आता मनसेला पुण्यात कल दाखवलेला आहे. नाही, म्हणजे आता ज्याप्रमाणे अनिलजी म्हणाले की झोपडपट्टीतले लोक किंवा कनिष्ठ वर्गातले लोक बाहेर पडतील तर राष्ट्रवादीला त्याचा जास्त फायदा होईल. नाही, मला अशा दृष्टीने काय वाटतं की कुठले लोक बाहेर पडायला लागतील मग तुमच्या बाजूनी कल वळण्यासाठी? नाही, कुठला एका विशिष्ट वर्ग बाहेर पडला तर पुण्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा टक्का वाढेल असं मला वाटत नाहीये. पण
साधारणतः आपण हे पाहतो की मध्यमवर्गीयांमध्ये किंवा सुशिक्षित लोकांमध्ये मतदानाचा निरुत्साह असतो, असं गेल्या काही वर्षात आपण पाहिलंय. अगदी खडकवासल्याची पोटनिवडणूक झाली त्यावेळेला आपण हे पाहिलं की शहरी भाग जो खडकवासल्यातला होता, जो कोथरूड भागातला होता, तिथे अक्षरशः 35% मतदान झालं आणि खडकवासल्यातला जो ग्रामीण भाग होता त्यात 52% मतदान झालं होतं. तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जिंकून आलो. त्या 52% आम्हाला जास्ती मतदान झालं. त्यामुळे प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीत जो काही आपण ठोकताळा बांधतो तो तसा खरा होतो अशातला भाग नाही. फक्त मनसे एक फॅक्टर आहे, तो पुण्यामध्ये सुद्धा आहे आणि ट्रॅडिशनली मनसे ऑपोजिशनची मतं खातोय असं आपण पाहतोय. त्यामुळे त्याचा कदाचित त्या विभागणीचा फायदा कदाचित राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला होईल. पण त्या दोघांचं जे काही म्हणजे काँग्रेसमुळे किंवा राष्ट्रवादीमुळे पुणे शहर हे आंतरराष्ट्रीय नकाशावर आलं असं म्हणणं तर मला वाटतं फार चुकीचं आहे. ठीक आहे, सीडब्ल्यूच्या माध्यमातून ते आलं असेल, तिहारच्या माध्यमातून तेवढंच आहे. बाकी एक म्हणावं लागेल एकच आहे की गेल्या 15 वर्षाचा जर ट्रेंड पाहिला तर भाजप शिवसेनेला 40-45च्या वरती जागा मिळालेली नाही. त्यामुळे फार काय त्यांची प्रगती होईल पुणे शहरामध्ये असं काय अपेक्षा करणं चुकीचं राहील. ठीक, स्वतःच्या प्रगतीचा फायदा वेगवेगळ्या राजकीय पक्षांना होतो की इतरांच्या अधोगतीचा फायदा राजकीय पक्षांच्या पथ्यावर पडतो हे कळायला आता फार दिवस राहिलेले नाहीयेत. कल मात्र असा सांगतोय जो राष्ट्रीय मतदाता मंचने केलेला आहे. नाशिक आणि पुण्यातली पार्श्वभूमी काय आहे आपण बघितलं. एका ब्रेकची वेळ झालेली आहे. ब्रेक नंतर आपण बघणार आहोत की ठाण्यातले मतदार काय म्हणतायत, ठाण्यामध्ये सध्या कुठल्या पक्षाच्या दिशेने हवा वाहतीये. भेटूया एका ब्रेक नंतर. क्या बात है. तुझ्या खुशीसाठी काय काय करावं लागतं. सकाळी 5 वाजता जिम, लो कॅलरी डाएट आणि तुझ्या गोड गोड हातांनी बनवलेला हा स्वीटनरवाला चहा कडवट. वा, आज इतका गोड, साखरेसारखा. विप्रोचा नवा स्वीट अँड हेल्दी सुक्रोलोज. साधारण स्वीटनर उकळत्या पाण्यात गोडवा गमावतो, पण विप्रो स्वीट अँड हेल्दी सुक्रोलोज उकळत्या पाण्यात पण विरघळतो गोडवा न गमावता आणि देतो नॅचरल साखरेसारखी चव. म्हणजे चहा होतो गरमागरम आणि टेस्टी. वा, क्या बात है. तुझ्या खुशीसाठी काय काय करावं लागतं. विप्रो स्वीट अँड हेल्दी सुक्रोलोज. जीवनात गोडवा आणि शारंगधर सुखसारक सकाळी पोट. शारंगधर सुखसारक सकाळी पोट. शारंगधर सुखसारक चूर्णाला आता राम राम. बच्चों को किड्जी से दूर रख पाना तो नामुमकिन है. किड्जी, इंडिया का फेवरेट प्री स्कूल. महानगरांपुढे अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. भौगोलिक मर्यादेमुळे नाना प्रश्न निर्माण झाले आहेत. वाहतूक, आरोग्य, शिक्षण यासारख्या समस्या सोडवण्यासाठी गरज आहे ती प्रामाणिक कार्यकर्त्यांची. अशा कार्यकर्त्यांमधूनच निवडले आहेत राष्ट्रवादीने उमेदवार. तेच उमेदवार तुम्ही निवडून द्या. काळाची पावलं ओळखा, राष्ट्रवादीला साथ द्या. थैंक्स टू हेयर गेन, जवानी वापस आ गई. लिवॉन हेयर गेन 15 दिनों में बालों का गिरना कंट्रोल करे, फिर बाल उगाए तेजी से. लिवॉन हेयर गेन, प्रूवन हैप्पीनेस. स्वर्ग के भाग्यवान रत्नों को धारण कीजिए और कामयाबी की सीढ़ियां चढ़िए. स्वर्ग, जहाँ विश्वास की परंपरा है. दुकानाचं काम आटोपलं का. पैशाचं काम पैसाच करू शकतो ना. ओ भाऊ, पैशासाठी पैसाच पाहिजे काय. मनप्पुरम गोल्ड लोन, लाईफ बनवी सोप. माय भगिनी पुढे, माय भगिनी पुढे, आरोग्य पुढे आणि आरोग्य पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.